नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या जीओईशीच्या सिरीजमध्ये सेकंड युनिटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अन्न भेसळ म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण बघूया अन्न भेसळ म्हणजे काय. अन्न भेसळ म्हणजे आपल्या खाण्याच्या पदार्थामध्ये काही अशुद्ध, कमी दर्जाचे किंवा घातक पदार्थ मिसळणे, जेणेकरून अन्नाचा वापर करून मिळणारा नफा वाढवता येतो, पण त्याचा आपल्याला आणि आपल्या आरोग्याला हानी होते. उदाहरणार्थ, दुधात पाणी घालणे, हळदीत तांदूळ मिक्स करणे किंवा मसाल्यात रंग मिसळणे हे सगळं अन्न भेसळ आहे. आता आपण बघूया अन्न भेसळाचे प्रकार. याचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. तर आपण हे एक एक प्रकार सविस्तर बघूया. सर्वात पहिले आहे प्राकृतिक अन्न भेसळ. आता प्राकृतिक अन्न भेसळ म्हणजे काय, जिथे स्वाभाविक स्वरूपात कमी दर्जाचा किंवा कमी प्रतीचा पदार्थ वापरतात, जसे हळदमध्ये तांदूळ मिसळणे. दुसरा प्रकार आहे रासायनिक अन्न भेसळ. अन्नात रंग, रंगकर्म किंवा केमिकल पदार्थ मिसळून त्याचा रंग, चव किंवा वजन वाढवणे, जसे की हळदीमध्ये सिंथेटिक रंग मिसळणे. तिसरा प्रकार आहे आधारभूत पदार्थात भेसळ. मूळ पदार्थ कमी करून त्यात पाणी, कच्चा तेल किंवा साखर मिसळून वजन वाढवणे, उदाहरणार्थ म्हणून दुधात पाणी घालणं. आणि चौथा प्रकार आहे हानिकारक अन्न भेसळ. अशा पदार्थाचा वापर जे आरोग्यासाठी धोकादायक असतात, जसे की प्लॅस्टिकचे तुकडे किंवा रबर. आता आपण बघूया की अन्न भेसळ का करतात. अन्न भेसळ करून विक्रेते किंवा उत्पादक अधिक नफा कमावतात, पण त्यामुळे आपला आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो. आता ह्या अन्न भेसळाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते बघूया. पोटदुखी, अपचन, उलट्या होणे, त्वचेचे जळजळ, ॲलर्जी, लिव्हर, किडनी यासारख्या अवयवांवर परिणाम, काही वेळा गंभीर आजार होऊ शकतात, जसे की कॅन्सर. ही अन्न भेसळ टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. खात्रीशीर दुकानदाराकडून खरेदी करा. जेवण करताना स्वतः स्वच्छतेची काळजी घ्या. शक्यतोवर नैसर्गिक व ताजी अन्नपदार्थ वापरा. सरकारच्या अन्न सुरक्षा नियमांचे पालन करा. आता आपण बघूया अन्न दूषितता म्हणजे काय. अन्न दूषितता म्हणजे जेव्हा अन्नामध्ये जंतू, विषारी पदार्थ किंवा अन्न अशुद्धता प्रवेश करते आणि ते अन्न खाण्यासाठी अशुद्ध होते. हे दूषित अन्न खाल्ल्यास अपचन, जुलाब किंवा इतर आजार होऊ शकतात. आता आपण बघूया अन्न भेसळ आणि दूषिततेचे फरक. अन्न भेसळ हे नेमकेच अन्नात नकली किंवा कमी दर्जाचे पदार्थ मिसळणे होय. तर अन्न दूषितता म्हणजे अन्नामध्ये जंतू, विषारी पदार्थ किंवा अशुद्धता होणे होय. दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तर याचा निष्कर्ष काय आहे. अन्न भेसळ हे केवळ आर्थिक अपराध नाही, तर आरोग्यासाठी मोठा धोका आहे. सजग राहून अन्न भेसळ टाळणे आवश्यक आहे. याच्यानंतर आपण युनिट 2चा दुसरा पार्ट लवकरच बघूया. याच्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.